Hello student, today we'll start our new chapter that is from unit 2. The name of the poem is The Tree Antivonti Gongolo. So this is one kind of insect name and this is not a real insect. This poem is overall based on imaginative mood of the poet. So we'll see. म्हणजे ही जी कविता आहे ही कल्पनाविलासात्मक आहे. कवीने एक कल्पना केली की अशा प्रकारचं एक इन्सेक्ट असू शकला असता तर काय झालं असतं. तर बघूया आपण कशा पद्धतीचा इन्सेक्ट म्हणजे किडा हा कवयित्रीला हवा आहे. सो देर इज अ व्हेरी फनी इन्सेक्ट दॅट यू डू नॉट ऑफन स्पाय. हिअर स्पाय मीन्स सी. म्हणजे पोएट कवी काय म्हणताय की तिथे एक अशा पद्धतीचा एक किडा आहे, खूप फनी आहे की जो तुम्ही कधी पाहिला नसेल. ही टॉक्स अबाउट अन इमॅजिनरी इन्सेक्ट विच ही कॉल्स ट्रिवेंटिओन्टी गोंगोलोब. ही सेज दॅट दिस इज अ व्हेरी फनी इन्सेक्ट दॅट यू डू नॉट ऑफन सी. म्हणजे आपण तो पाहिलेलाच नसेल असं कवयित्री म्हणताय. अँड इट इजंट क्वाईट अ स्पायडर अँड इजंट क्वाईट अ फ्लाय. तो स्पायडरही नसेल. स्पायडर माहिती ना, कोळी. आणि ती एक फुलपाखरू पण नसणार आहे. फ्लाय म्हणजे काय तर माशी किंवा मग आपण त्याला फुलपाखरू, छोटं फुलपाखरू पण म्हणू शकतो. इट इज नायदर लाईक अ स्पायडर नॉर लाईक अ फ्लाय बट इट इज समथिंग लाईक अ बिटल अँड अ लिटल लाईक अ बी. कसा असेल? बिटलसारखा असेल. बिटल माहिती आहे तुम्हाला? रेड कलरचा किडा असतो, कठीण कवच असतं पाठीवरती, त्यात ब्लॅक स्पॉट्स असतं. दॅट इज कॉल बिटल अँड अ लिटल लाईक अ बी. बी म्हणजे काय? हनी बी म्हणजे मधमाशी. थोडासा त्या बिटलसारखा आणि थोडासा मधमाशीसारखा असेल. बट नथिंग लाईक अ वुली grub that climbs upon a tree. So here grub means the young form of an insect that looks like a small fat worm. म्हणजे माशी नसते का? वॉर्म मीन्स अळी असते, जाड अळी. तर जाड अळीसारखा असेल जी झाडावरती चढत असेल. बट नथिंग लाईक अ वुली ग्रब दॅट क्लाइम्स अपॉन अ ट्री. म्हणजे तो त्या अळीसारखाही नसेल जी जाडसर अळी असते, जी झाडावर चढत असते. इट्स नेम इज क्वाईट अ हार्ड वन बट यू विल लर्न इट सून. आय होप सो ट्राय. मी त्या किड्याचं एक नाव ठेवलं आहे. ते थोडंसं हार्ड आहे पण लवकरच तुम्ही ते बोलाल किंवा बोलायचा प्रयत्न कराल. सोपं आहे नाव. यू जस्ट सो ट्राय. आय होप सो ट्राय. तो पोएट बोलताय, कवयित्री बोलताय का तुम्ही प्रयत्न करा बोलण्याचा. ट्री अँटिवोंटी गोंगोलोब. सो दिस इज द नेम ऑफ दॅट इन्सेक्ट. नाव ठेवलं आहे ते किड्याचं, ट्री अँटिवोंटी गोंगोलोब. सो दिस इज सच अ बिग नेम ऑफ द इन्सेक्ट. खूप मोठं नाव ठेवलं आहे कवीने किड्याचं. इट लिव्स ऑन अ वीड्स अँड वॅटल गम अँड हॅज अ फनी फेस. कुठं राहते ते? वीड्समध्ये. म्हणजे कुठे तर गवतामध्ये किंवा धान्यामध्ये. द इन्सेक्ट लिव्स ऑन वीड्स अँड द गम फ्रॉम सर्टन ट्रीज. गम म्हणजे काय? जो आपण ट्रीजमधनं काढतो दॅट इज कॉल गम. सो वॉटल गम मीन्स गम ऑप्टेन फ्रॉम अ ट्री इन द फॉर्म ऑफ रेडिश टियर्स ऑर लम्प्स. आपण डिंक काढतो ना झाडाचा, सो दॅट इज द वॅटल गम. सो द इन्सेक्ट लिव्स ऑन वीड्स अँड द गम फ्रॉम सर्टन ट्रीज. अँड हॅज अ फनी फेस. आणि खूप फनी फेस असेल तिचा, हसू येईल आपल्याला असं काहीतरी चेहरा असेल. इट ॲपेटाईट इट इज हार्टी अँड इट्स मॅनर्स अ डिसग्रेस. सो इट हॅज अ फनी फेस अँड इट्स ॲपेटाईट इज लार्ज. हिअर ॲपेटाईट मीन्स भूक आपण काय म्हणतो एक प्रकारची. डिझायर फॉर फूड म्हणजे
जे अन्न असतं ते साठवणं करण्याची क्षमता जास्त असते, दॅट इज कॉल ॲपेटाईट. म्हणजे एक प्रकारे जी जाड आळी असते तिच्याप्रमाणे मोठं शरीर असेल फूड स्टोअर करण्यासाठी. अँड इट्स मॅनर आर क्वाईट डिस्ग्रेसफुल. आणि तिचे जे मॅनर्स असेल, वागणूक असेल ती थोडीशी आपल्याला न पटणारी असेल. वेन फर्स्ट यू कम अपॉन इट, इट विल गिव्ह यू अ क्वाईट स्कॅर. जेव्हा तुम्ही तिला पहिल्यांदा पाहाल ती तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करेल किंवा बघितल्यानंतर तुम्हाला भीती वाटेल. इट गिव्ज अ वन क्वाईट अ स्कॅर वेन वन फर्स्ट कम्स अक्रॉस इट. बट वेन यू लुक फॉर इट अगेन यू फाइंड इट इजंट देअर. पण जर तुम्ही तिला दुसऱ्यांदा त्याच ठिकाणी बघायला जाल तर तुम्हाला समजेल की ती त्या ठिकाणी नाही आहे, तिथून ती गायब झाली आहे. But when you look it for again, you find it isn't there. And unless you call it softly, it will stay away and mope. Mope means spend your time doing nothing and feeling very sorry for yourself. That is called mope. म्हणजे ती जर त्या ठिकाणावरनं गायब झाली तर तुम्हाला इतकं वाईट वाटेल की अरे आपण हिला उगाचच म्हणजे आपण किड्याला बघितल्यानंतर हाक लावण्याचा प्रयत्न करतो ना, त्या पद्धतीने तुम्हाला असं वाटेल की आपण हिचं चांगलं ऑब्झर्वेशन करायला पाहिजे होतं, हिच्याकडे बघायला पाहिजे होतं, पण ही आता गायब झाली. आता कसं म्हणजे एक प्रकारे आपल्याला वाईट वाटेल, फिलिंग व्हेरी सॉरी फॉर युअर सेल्फ. स्वतःचंच दुःख वाटेल. जर तिला आपण बोलवलं अँड यू मस्ट कॉल इट सॉफ्टली ऑर इट विल स्टे अवे. तुम्ही तिला बोलवलं तरी ती त्या ठिकाणी नसणार आहे आणि त्या गोष्टीमुळे तुम्हाला वाईट वाटणार आहे. द पोएट वन्स अगेन आस्क अस टू ट्राय द प्रोनाऊन्स दिस इन्सेक्ट नेम. आणि ते म्हणताय की तुम्ही तिला बोलवण्याचा प्रयत्न करा, कदाचित ती पुन्हा येईल त्या ठिकाणी, तो किडा पुन्हा येईल. ट्री अँटी वॉन्टी, ट्री अँटी वॉन्टो गोंगोलोप. सो दिस इज द नेम ऑफ दॅट इन्सेक्ट. नाव विल सी द नेक्स्ट पेज. थर्ड paragraph is there. It trembles if you tickle it or tread upon its toes. The poet tells us something more about this insect. It trembles if you tickle it or step upon its toes. तिचे जे पाय आहे त्या पायांचे तिथे जर आपण काही करण्याचा प्रयत्न केला तर ती काय करेल की ती दुसऱ्या ठिकाणी जाईल. It is not an early riser but it has a snubbish nose. Snubbish म्हणजे काय, शॉर्ट आणि फॅट अँड टर्न अप ॲट द एंड. तर नाक कसं असेल तिचं, छोटं असेल आणि जाडं असेल. टर्न अप ॲट द एंड म्हणजे काय, तर उलट्या पद्धतीचं. जसं आपलं नाक जसं बाहेरच्या साईडला जसं टोकदार असतं तसं तिचं कसं असेल, फॅट असेल आणि आतमधल्या बाजूला तिने ते वळलेलं असेल. स्नबिश नोज. इट इज नॉट अन अर्ली रायझर. ती लवकर मोठी होत नाही, छोटीच राहते. आणि तिचं नाक कसं आहे, स्नबिश ऑलरेडी आय टोल्ड यू. इफ यू स्नियर ॲट इट और स्कोल्ड इट, इट विल स्कटल ऑफ इन शेम. स्कटल मीन्स टू रन विथ क्विक और शॉर्ट स्टेप्स. जर तुम्ही अँड स्नीर मीन्स अँड अनप्लेझंट लुक ऑर स्माईल. तुम्ही जर तिच्याकडे पाहून हसले त्या किड्याकडं किंवा ती आळीकडे तर ते काय करेल, स्कटल ऑफ इन शेम म्हणजे काय, तर ती पळून जाईल त्या ठिकाणावरून पटपट. बट इट पर्स क्वाईट प्राऊडली इफ यू कॉल इट बाय इट्स नेम. सो व्हॉट ही विल डू, बट इट पर्स क्वाईट प्राऊडली इफ यू कॉल. आपण जर तिला बोलवलं एकदम प्रेमाने इट बाय इट्स नेम आणि तिच्या नावाने व्यवस्थित जर ते नाव उच्चारून जर बोलवलं अँड ऑफर इट सम सँडविचेस अँड सीलिंग वॅक्स अँड सोप. जर तिला तुम्ही सँडविच किंवा सीलिंग वॅक्स असतं किंवा सोप असतो तो जर दिला, सो ट्राय से द पोएट, तर ती कदाचित येईल पण तुमच्याकडे. आणि पोएम पुन्हा सांगते की आता तुम्ही तिचं नाव घ्या, काय, ट्री अँटी वॉन्टी गोंगोलोप.
Last paragraph is there, but of course you haven't seen it, and truthfully confess that I haven't seen it either, and I don't know its address, for there isn't such an insect, though there really might have been. If the trees and grass were purple and the sky was bottle green, it's just a little joke of mine which you will forgive, I hope. So the poet finally give out his secret. Now finally poet want to tell us secret. आता शेवटी आपल्याला शेवटच्या पॅराग्राफमध्ये कवयित्री एक रहस्य सांगू इच्छिता खरेपणाने ट्रुथफुली. ही सेज दॅट द रीडर मे नॉट हॅव सीन दिस इन्सेक्ट. ते बोलता की आता जी कविता जी तुम्ही वाचताय म्हणजे तुम्ही रीडर आहात, वाचन करणारे आहात, तर तुम्ही अशा पद्धतीचा कोणताही किडा किंवा अळई पाहिलेली नसेल. नायदर हॅज ही द पोएट. आणि ते एक सांगू इच्छिता की कवयित्रीने अशा पद्धतीची अळई किंवा किडा बघितलेला नाही आहे. नॉर डज ही नो वेअर इट लिव्ज. आणि त्यांना हे पण माहीत नाही की अशा पद्धतीची अळई असते काय किंवा कुठे असते किंवा राहते कुठे. ही सेज दॅट देअर इजंट सच अन इन्सेक्ट बट देअर माइट हॅव बीन वन. ते बोलतात की अशा पद्धतीचं इन्सेक्ट त्यांनी कधी त्याबद्दल ऐकलेलं नाही आहे आणि पाहिलेलं पण नाही आहे, पण असं असू शकतं प्रोव्हायडेड दॅट द ट्रीज अँड ग्रास वेअर पर्पल. जर जे ग्रास आहे किंवा ट्रीज आहे हे सगळे जर पर्पल कलरचे असतील तर कदाचित अशा प्रकारचा किडा हा असू पण शकतो. अँड द स्काय वॉज बॉटल ग्रीन. आणि स्काय कसं पाहिजे, ग्रीन कलरचं असू शकतं का स्काय ग्रीन कलरचं. स्काय तर ब्ल्यू कलरचं असतं आणि ट्रीज ग्रीन कलरचे, पण इथं सगळं उलटं पुलटं झालं आहे. द ट्रीज अँड ग्रास वेअर पर्पल अँड द स्काय वॉज बॉटल ग्रीन. ही सेज दॅट इट वॉज जस्ट अ जोक. आणि ते सांगतात की आत्तापर्यंत जेवढं आपण काही कवितेत बघितलं तो फक्त एक जोक होता, एक कल्पना होती. अँड ही आज द रीडर टू फॉरगिव्ह हिम. आणि ते सांगताय की जे वाचताय आता ही पोयम ते विसरून जा, कारण अशा प्रकारची कोणतीही अळई नसते आणि अशा प्रकारची झाडंही नसतात आणि अशा प्रकारचं आकाशही नसतं. बट ॲट द एंड ही वन्स अगेन आज द रीडर टू प्रोनाऊन्स द नेम. पण शेवटी त्यांना एकच सांगावं असं वाटतंय, ते म्हणजे काय की तुम्ही त्या नावाचा उच्चार करा. एवढं मोठं स्पेलिंग आजपर्यंत तर पाहिलं नसेल किंवा नावही आपण एवढं मोठं वाचलेलं नसेल किंवा ऐकलेलं नसेल. सो जस्ट प्रोनाऊन्स द नेम दॅट इज Triantivonti Gongolop. So what is the poet name? C.J. Dennis. So C.J. Dennis wrote this poem, and last time you just pronounce after me. The name of the insect is Triantivonti Gongolop. Okay, so whatever word meanings are there that I will send you on WhatsApp. So you just write down that, and this is today's lecture is over here. Okay, have a nice day.